उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये। महापालिका निवडणुकीवर दोन्ही भावांची थेट चर्चा होत असल्याची माहिती आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा भेट होती आणि यावेळी कोणतेही कौटुंबिक कारण नसून महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होत असल्याची माहिती आहे। जागा वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतो का या भेटीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या जे दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत त्या संदर्भात या भेटीमध्ये काय चर्चा होते याकडेही लक्ष असेल। कारण का काँग्रेसचा विरोध अजूनही स्पष्ट आहे। मनसेसोबत जायला काँग्रेस तयार नाही, कारण का आमच्या विचारधारांमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत जाण्याची तयारी देखील केलेली आहे, कारण का आमची नैसर्गिक आघाडी कायमच राहिलेली आहे। पण महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत जायला काँग्रेस तयार नाहीये। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुंबईमधल्या समीकरणासंदर्भात आणि एकूणच महाराष्ट्रासंदर्भात या दोन भावांमध्ये नेमकी काय चर्चा होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्याही आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं आपण पाहतोय। गेल्या काही महिन्याभरात सातत्याने ठाकरे बंधूंमध्ये गाठीभेटी होत आहेत। सार्वजनिक ठिकाणी असेल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी असेल, ठाकरे बंधू एकत्र येताना आपण पाहतोय। अगदी मोर्चामध्ये सुद्धा या ठाकरे बंधूंची एकी आपण पाहिली होती। महाविकास आघाडीची ही एकी पाहिली होती। काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलं होतं, पण त्यानंतर मात्र काँग्रेसने मनसेच्या प्रवेशाला विरोध केलेला आहे। मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरेंकडून, कारण का मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो असं समोर आलेलं होतं। आणि यानंतर थेट जाऊयात किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होते आणि थेट राजकीय कारणासाठी हे भेट होते असल्याचं समोर आलेलं आहे। साधारण काय अंदाज, यापुढे काय समीकरण ठाकरे बंधूंमध्ये पाहायला मिळेल, महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल? पुण्यामध्ये आपण बरेच दिवस या गोष्टीवर चर्चा करतो आहोत। दोन्ही भाऊ वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत आहेत आणि लवकरात काही युतीबद्दल पण घोषणा करतील। पण या सगळ्यामध्ये घोषणा करतील, युती नाही, आघाडी। हो, पण या सगळ्यामध्ये किशोरीताई असं आहे की महाविकास आघाडीमधला तुमचा जो मित्रपक्ष आहे काँग्रेस, त्यांचा मात्र मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी विरोध आहे आणि अशात उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत। काय घडतंय सध्या महाविकास आघाडीमध्ये? काय चांगलं घडतंय, काही हे नाही आहे आणि आपण त्यांच्याशी म्हणजे प्रमुखांशी पण बोलतो। ओके किशोरीताई, या सगळ्यामध्ये जर किशोरीताई, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तर किशोरी पेडणेकरांची ही प्रतिक्रिया आहे की उद्धव ठाकरे सध्या सगळ्यांशी चर्चा करतायत आणि आमच्या या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल असा एक आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, ठाकरे बंधूंची आता थेट राजकीय विषयावर चर्चा होण्यासाठी भेट होतीये, काय अपडेट्स आहेत सध्याचे, काय घडतंय? एक साधारणपणे 5 मिनिटांपूर्वी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि जसं तू म्हणाले की पहिली राजकीय चर्चा असं म्हणता येईल, कारण आपण आधी बघितलं याआधी कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा मोर्चाच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं भेटीगाठी झाल्या। याआधी एक प्राथमिक चर्चासुद्धा दोन भावांमध्ये झाल्याचं कळतंय। मात्र थेटपणे जागा वाटपावर चर्चा ती झाली नव्हती। मात्र या निवडणुकाने कोणत्या महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या किंवा कशा प्रकारे आपण युतीमध्ये पुढे जायचं या संदर्भात या चर्चा झाल्या होत्या।
मात्र आपण बघतोय जसं प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्या सोबत आहेत। यशवंत किल्लेदारजी नमस्कार। पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होतीये। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या येण्यानं काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे आणि दुसरीकडे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीच्या चर्चा करण्यासाठी भेटतायत। काय समीकरण उदयाला येत आहे, काय माहिती आहे? नाही बघा, तुम्ही आता म्हणाला की पुन्हा एकदा भेटतायत। एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे। दोघं बंधू आहेत ते भेटत असतात, त्याप्रमाणे ही आजची देखील ती दोन बंधूंमधली भेट आहे। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा तुम्ही आता जे काही म्हणाल मतदार याद्या आणि हा सगळा विषय, हा विषय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पातळीवर चालू आहे। मला वाटत नाही की आजची भेट ही केवळ त्यासाठी असेल। दोन बंधू आहेत, ते एकमेकांच्या घरी भेटीगाठी करत असतात, त्याचाच एक भाग आहे आजच्या बैठकीत, म्हणजे आजच्या भेटण्याचा असावा। पण महापालिका निवडणुकीवर दोघं थेट चर्चा करतायत अशी ही माहिती आहे। ते करतील ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की ते करणार नाहीत, परंतु सद्यस्थितीत आता ती अजून ती वेळ आलेली नाहीये। दोन्ही पक्षाचे नेते, जे काही वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्या मध्ये चर्चा चालू आहेत, त्या चर्चा जेव्हा अंतिम पातळीवर येतील त्याच्यानंतर ह्या दोन बंधूंकडे ते विषय जातील ना, आणि मग त्याच्यानंतर ह्या दोन बंधूंमध्ये काही चर्चा होऊन मग पुढे काही निर्णय होतील। पण म्हणजे अजूनही प्राथमिक बेसिस सगळ्या चर्चा चालू आहेत। त्या अंतिम टप्प्यातल्या चर्चा आहेत तेव्हा या दोन बंधूंमध्ये नक्कीच चर्चा होतील ना, आणि ते स्वाभाविक आहे, दोन्ही पक्षाचे प्रमुख असल्यामुळे अंतिम टप्प्यातल्या चर्चा दोघांमध्ये नक्की होतील। असं आहे की काँग्रेसची नाराजी आहे मनसेला सोबत घेण्यावरून। जर काँग्रेसची ही नाराजी दूर नाही झाली तर मनसेची काय भूमिका असणार आहे? नाही, हे त्या आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय या बाबतीत आम्ही अन्नभिन्न आहोत, कळलं का? आता विषय असा येतो की काँग्रेसकडे कोणत्याही पद्धतीचा प्रस्ताव आम्ही घेऊन गेलेलो नाही किंवा तेही आमच्याकडे घेऊन आलेले नाही। आता त्यांनी आघाडीत न राहण्याचं कारण स्पष्ट केलं होतं मध्यंतरी यांनी, ताई जगतापांनी, की हा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायला पाहिजे आणि त्यांना संधी मिळायला हवी वगैरे वगैरे वगैरे। तर त्या अँगलनी, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाने जसा आपापला निर्णय घ्यायचा आहे तसा काँग्रेस निर्णय घेण्यासाठी त्यांना तो अधिकार आहे, बरोबर? पण आणि आघाड्या युती करणं हे त्या आघाडीमधील किंवा युतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांना प्रत्येकाचा त्याचा फायदाच होत असतो। आतापर्यंतचा जो ट्रेंड पाहिला तर फायदा होतच आलेला आहे। त्यामुळे परंतु अंतिम निर्णय हा पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तेच घेतात, त्यामुळे त्यावर वरिष्ठच बोलतील। आणि या पक्षवरिष्ठांच्या निर्णयाकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यशवंत किल्लेदारजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आता ही भेट सुरू होऊन। एकीकडे महाविकास आघाडीच्या समीकरणांची चर्चा आहे, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे आणि तिथे ही भेट आता होतीये, काय माहिती आहे? खरं तर अनेक मुद्दे या भेटीमध्ये चर्चिले जाऊ शकतात, कारण एक तर असं आहे की मुंबई काँग्रेस स्वबळाचा नारा देते, त्यामध्ये महाविकास आघाडी सोबत मनसेला घेण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत। दुसरं म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा, कारण जर 31 जानेवारीच्या आज जर निवडणुका घ्यायच्या आहेत तर लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, तर त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, तर सूत्रांची माहिती आहे की मेरिटनुसार हे जागा वाटप केलं जाईल। यामध्ये जर महाविकास आघाडी सोबत राहिली आणि काँग्रेस सुद्धा, मनसे, ठाकरे आणि काँग्रेस आणि त्यासोबतच शरद पवार गट हे जर सगळे सोबत राहिले तर साधारणपणे 50 जागा या काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। आणि त्यामुळे कशा प्रकारे पुढे या युती संदर्भात जायचं जागा वाटप, कारण जागा वाटप करताना असे अनेक जागा आहेत जिथे ठाकरेंची सेना आणि मनसे या दोघांची ताकद आहे। आपण याआधी बातमी दाखवली होती की एक सर्वे मनसेकडनं करण्यात आला, त्यामध्ये साधारणपणे 125 जागांवर उमेदवार मनसेकडून दिले जाऊ शकतात आणि त्यातल्या मग किती जागा ठाकरेंची शिवसेना ही मनसेकडे या युतीमध्ये सोडणार, या सगळ्या गोष्टी या आजच्या बैठकीमध्ये चर्चेला जाऊ शकतात। काही नेत्यांवर, म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातली काही नेते आहेत, ज्यामध्ये अनिल परब आहेत,
त्याशिवाय आपण बघितलं वरुण सरदेसाई आहेत, इकडनं बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, या सगळ्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे जागा वाटपाची आणि प्राथमिक चर्चा या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे। जसं आता यशवंत किल्लेदार म्हणाले की जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र ती अंतिम टप्प्यात आलेली नाहीये आणि जिथे जागांचा तिढा असेल किंवा एकाच जागेवर दोन्ही पक्ष क्लेम करत असतील तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे तो तिढा सोडवणार आहेत। मेरिटनुसार हे जागा वाटप होईल, जिथे ज्यांचा चांगला उमेदवार असेल त्या ठिकाणी ती जागा त्या पक्षाला दिली जाईल। मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि शरद पवार सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची चर्चा आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये होऊ शकते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रारूप मतदार यादीतील घोळ, कारण ज्या प्रकारे दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली होती, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ पूर्णपणे मुक्त होत नाही किंवा यावर निवडणूक आयोग पूर्णपणे कारवाई करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 11 लाख दुबार मतदार मिळत आहेत आणि त्यामुळे दोन्ही पक्ष आक्रमक होऊन हा मुद्दा उपस्थित करतात। यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, मग मनसेचा कार्यकर्ता, ठाकरेंची शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, यांना घरोघरी जाऊन दुबार मतदार नेमके कुठे कुठे आहेत आणि त्यांची कशा प्रकारे त्यांना त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार, हे सगळे मुद्दे आजच्या या बैठकीमध्ये चर्चिले जाणार आणि पुढची भूमिका ही दोन बंधू ठरवणार आहेत। त्यामुळे काँग्रेस जर स्वबळावर लढत असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीची पुढची रणनीती काय असणार यावर तर चर्चा होईल। मात्र जागा वाटप जे प्राथमिक खरं तर फेऱ्या सुरू आहेत चर्चेच्या, त्यामध्ये आता पुढे नेमकं कसं जायचं, पुढची रणनीती, कोणते मुद्दे चर्चिले जाणार यावर सुद्धा ठाकरे बंधू आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करतील असं कळतंय। आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, मी पुन्हा तुझ्याकडे येते। अखिल चित्रेजी नमस्कार। पुन्हा एकदा दोन ठाकरे बंधूंमध्ये भेट होताना आपल्याला दिसतेय आणि आता ही महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होतीये, कोणतेही नेते या बैठकीमध्ये नाहीयेत। नेमकं काय घडतंय, काय नवीन समीकरण उदयाला येतंय? नमस्कार। जर दोन बंधू आणि दोन पक्षाचे पक्षप्रमुख भेटत असतील आणि जर ते कुठच्या प्रकारची चर्चा करत असतील मराठी माणसासाठी, मुंबईच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, तर मला असं वाटतं की जे मराठी माणसांच्या मनात आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मनात होतं, तर त्या प्रकारे ते आनंदाचीच गोष्ट आहे। आणि आता ते कशासाठी गेलेले आहेत ते दोन्ही जेव्हा नेते खुलासा करतील तेव्हा आपल्याला नक्कीच कळेल। परंतु आपल्याला माहिती आहे की जो काय वोट चोरीचा विषय आहे, ज्या प्रकारे वोट चोरी बाबत आत्ताच 2 दिवसाआधी सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाचे महत्वाचे वरिष्ठ पदाधिकारी हे जाऊन राज्य निवडणूक आयोगाला भेटले होते आणि ज्या प्रकारे दुबार मतदार आणि जे काही सगळं घोळ चालू आहे सगळं त्या मतदार यादीत, त्याबाबत चर्चा केली होती आणि वेळ वाढून 21 दिवसाची मागितली होती, पण त्या प्रकारे काल लक्षात आलंय आपल्याला की आठवडाभराची वेळ वाढून दिलेली आहे। तर ते पत्र जे दिलं होतं ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सहीने ते दोन्ही पत्र पाठवलेलं होतं। तर त्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते, महत्वाचा निर्णय त्याबाबत देखील घेतला जाऊ शकतो। पण सध्या जी भेट होतीये त्या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना मनसेची भूमिका काहीशी आस्ते कदमची दिसतीये। कोणतीही थेट चर्चा महानगरपालिकेसंदर्भात नाही, तर अजूनही युतीची चर्चा प्राथमिक पातळीवर असल्याचंच यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं। खरंच असं आहे? अजून कोणताही ठोस निर्णय युती संदर्भात झालेला नाहीये? बघा, ज्या प्रकारे पावलं पडतायत त्या प्रकारे शिवसेना आणि मनसे हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मनसुबे आहेत ते रोखण्यासाठी दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत हे आपल्याला दिसत आहे वारंवार। आणि शेवटी राहिला प्रश्न युतीचा, तर हे दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख योग्य वेळी त्याबद्दल निर्णय घेऊन ते जाहीर करतील जनतेला। ठीक आहे अखिल चित्रेजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, आपल्याला माहिती आहे की काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता मुंबईचा विचार करायचा झाला तर शरद पवार मनसेला सोबत घेण्यासाठी काहीसे सकारात्मक आहेत, उद्धव ठाकरे तर आग्रही आहेतच। मार्ग सोपा झालाय मनसेचा
प्रज्ञा, ज्या प्रकारे अजूनही मुंबई काँग्रेस हे स्वबळावर ठाम आहे आणि त्यासाठीच असंही कळतंय की उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील हे काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करतील आणि मग या संदर्भातला निर्णय होईल। कारण ज्या प्रकारे आपण मुंबई काँग्रेसची वाटचाल बघतोय किंवा त्यांची तयारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघतोय, त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे अधिकाधिक जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही संधी देणार आहोत आणि त्यासाठीचे प्रयत्न हे काँग्रेसकडनं केले जात आहेत की स्वबळावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे। पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर काँग्रेस वेगळी लढली तर जी वज्रमूठ आहे ती घट्ट राहणार नाही किंवा मग दलित किंवा मुस्लिम वोट आहेत ते डिवाइड होतील आणि विरोधकांची वज्रमूठ घट्ट करण्यासाठी काँग्रेसची सुद्धा गरज या सगळ्यामध्ये असणार आहे। कारण महायुतीच्या विरोधात जर लढा उभारायचा असेल तर सगळे विरोधकांनी एकजूट केली पाहिजे असं काही वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार असतील, काही इकडचे स्थानिक नेते असतील, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की काँग्रेसला आपण सोबत घेतलं पाहिजे आणि त्यामुळे एक मध्यस्थी उद्धव ठाकरे या सगळ्यामध्ये करतील किंवा शरद पवार यामध्ये करतील। कारण ठाकरे बंधूंची एकीकडे युती, त्यासोबतच काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि यासाठीच उद्धव ठाकरे सुद्धा प्रयत्नशील आहेत आणि आज सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकते। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप काँग्रेस संदर्भात किंवा काँग्रेस ज्या प्रकारे स्वबळाचा नारा देते त्या संदर्भात कुठली अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीचा अजून भाग झालेलो नाहीयेत, कारण त्यांनी अजूनही ठाकरे बंधूंशी म्हणजे उद्धव ठाकरेंशी थेटपणे युती, अधिकृतपणे युती केली नाहीये किंवा महाविकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो आहोत अधिकृतपणे सांगितलं नाहीये आणि त्यामुळेच अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच आजची खरं तर ही भेट आहे। महत्त्वाचं म्हणजे या म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा आहे, मात्र प्रारूप मतदार यादीतील जो घोळ वारंवार मनसेकडनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समोर आणला जातोय। कारण जर 11 लाख संख्या दुबार मतदारांची असेल तर दोन्ही ठाकरेंचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत पारदर्शकता यामध्ये येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र देताना जर आपण बघितले तर 5-6 मुद्दे दोन्ही म्हणजे पुन्हा येते तुझ्याकडे, आपण थेट जाऊयात। राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। गेल्या काही दिवसातली आता ही कितवी भेट आहे या दोन बंधूंमधली याचं गणित मांडणं आपण सोडून देऊया, पण पुन्हा एकदा भेट होतीये आणि दोन्ही पक्षांकडून सध्या तरी युती संदर्भात आस्ते कदमचीच भूमिका आपल्याला पाहायला मिळतेय। या सगळ्या घडामोडींचा अन्वयार्थ लावायचा झाला तर तुमची निरीक्षणं काय सांगतात? आज जे उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे भेटायला जे आलेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो जागा वाटप हाच आहे आणि जागा वाटपामध्ये माझी जी माहिती आहे त्यानुसार असं होतं की शिवसेनेच्या एकूण 84 जागा 2017च्या निवडणुकीत जिंकून आल्या होत्या। त्यातले जवळजवळ 40-42 नगरसेवक हे एकनाथ शिंदे सेनेकडे गेलेले आहेत। त्यातल्या निवडून येण्याच्या ज्या जागा असतील, फॉर एक्झाम्पल माहीम मतदारसंघात 2 जागा, शिवडी मतदारसंघात 2 जागा, वरळीमध्ये 1 जागा, अशा जागा ज्या निवडून येण्याची शक्यता जास्तीत आहे त्या मनसेला हव्या आहेत आणि त्या दृष्टीनेही बोलणं होणं हे त्या दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। कारण जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये असं आहे की शिवसेना जर त्यांच्या जिंकून आलेल्या सगळ्याच जागा मागायला लागल्या तर राज ठाकरे किंवा मनसे लढणार कुठून, कोणत्या जागांवर लढणार? तर याच्यामध्ये निवडून येण्याच्या ज्या जागा आहेत त्यातल्या काही जागा त्यांनाही हव्या असणार। ह्यातलं खास करून बोरिवलीला 18 नंबर वॉर्ड आहे, ज्या ठिकाणी शिंदे नावाच्या एक महिला एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेल्या होत्या आणि त्या पुन्हा परत उद्धव ठाकरेंकडे आल्या आणि त्यांना आता बोरिवलीतून लढायचं आहे, ज्याला स्थानिक पातळीवरती सुद्धा शिवसेनेचा विरोध आहे आणि त्या ठिकाणी मनसेचा कॅन्डिडेट हा अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि मनसेची अपेक्षा आहे की ती जागा त्यांना मिळावी अशी माझी माहिती आहे। यातला दुसरा एक भाग असा येतो की समजा शिवडी असेल, विक्रोळी असेल, मागाठाणे असेल, या सगळ्या ठिकाणी साधारण जे शिंदे गटाकडे सोडून गेलेले 42 नगरसेवक आहेत त्यापैकी साधारणपणे 30 जागा तरी किंवा त्या अनुषंगाने 30 जागा या मनसेला पाहिजेत। या संदर्भामधला थोडा पेच प्रसंग आहे। शिवसेनेचं मत असे की या जागा आमच्याच होत्या, जे सोडून गेले ते जिंकून येणार नाही, तिथे आमचे नवीन उभे राहणारे कॅन्डिडेट निवडून येतील। या पार्श्वभूमीवरती या जागा सोडून तुम्ही बोलावं असा एक आग्रही भूमिका उद्धव ठाकरेंची असावी अशी माझी माहिती आहे आणि त्या दृष्टीने आजची जी बैठक आहे आणि हे बैठक सामान्यपणे दोघांच्या स्तरावरती चालते, त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जे फायनल होईल त्याच्यानुसार अंतिमतः मग जागा वाटपाचं सूत्र एकदा नक्की झालं की युतीची घोषणा होऊ शकते। पण जागा वाटपाचं सूत्र तर निश्चित झालं नाही। आता असे मनसेला जिंकून येणाऱ्या जागा पाहिजेत। या क्षणाला जिथे मराठी मतं जास्ती आहे, ज्या ठिकाणी शिवसेना जिंकून आलेली आहे, जिथे 2.5 ते 5 हजाराचं मार्जिन आहे,
आणि जे तोडणं कदाचित महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेला कठीण जाऊ शकतं. तर त्यातल्या काही जागा निश्चितपणे मनसे मागणार यात शंकाच नाहीये. कारण त्यातले 40 नगरसेवक तुमचे जर फुटून गेलेले आहेत तर त्या जागांवर आता तुम्ही दावा करू शकत नाही, किंवा दोघेही मिळून दावा करू. त्यातल्या ज्या जागा वाटपात सुटतील त्या अनुषंगाने ही चर्चा होती. आणि मला असं वाटतं, माझी जी माहिती आहे त्यानुसार उद्धव ठाकरे त्याच दृष्टीने आज राज ठाकरे यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. सर, कालच आम्ही एक बातमी दाखवली होती की मुंबईतले 22 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे मनसेची मतं ही एक गेम चेंजिंग फॅक्टर ठरू शकतात. जर काँग्रेसचा विचार करायचा झाला तर हे बेरजेचं राजकारण काँग्रेस लक्षात घेईल का आणि भविष्यामध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणुकांना सामोरं जाईल का? नाही, या क्षणाला असं आहे की काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता मला जास्त दिसते. ते एकत्र लढल्याचा आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग जागा वाटपाचे काही नवीन गुंते निर्माण होऊ शकतात, बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यासाठी शिवसेना मनसे हे दोनच पक्ष स्वतंत्रपणे लढतील असं एकूण सध्या आजचं तरी चित्र आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टच केलेली आहे त्या अनुषंगाने. आणि काही ठिकाणी उमेदवार कमकुवत देऊन एक खेळी केली जाऊ शकते, पण तो एक वेगळा विचार झाला. आत्ता या क्षणाला मनसेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निवडून येणाऱ्या मॅक्झिमम 30 जागा तरी किमान त्यांना हव्या आहेत की ज्या निवडून येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तुम्ही जी गणितं दाखवली 22 जागांची, त्याच्या पलीकडे जाऊन काही जागा आहेत की ज्या ठिकाणी 1,500-2,000 हजार मतांचा फरक आहे. जो फरक ते वेगळे मुद्दे उपस्थित करून भरून काढू शकतात. तिथे मराठी माणसं, आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, प्रथमच 2 भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना मतदान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं मराठी माणसाचं. असं एकूण जे आता चित्र दिसतंय. पुढच्या काळात अजून त्याला बराच काळ आहे, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, पुढचे अनेक नवीन नवीन मुद्दे येतील, पण या क्षणाला जर बघितलं तर मराठी माणूस एकवटून मतदान करू शकतो. आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न दोन्ही म्हणजे मनसे आणि शिवसेना या दोघांचाही असणार आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे चर्चेला गेलेले आहेत. सर, तुम्ही जे सांगताय की आता जागा वाटपासंदर्भात चर्चा होतीये, मनसे अमुक जागांवरती आपला दावा सांगू शकते, पण आपण काँग्रेसला या सगळ्यामध्ये दुर्लक्षित करू शकत नाही. काँग्रेसने जरी स्वबळाचा नारा दिलेला असला तरी चर्चा अजून सुरू आहेत. पण उद्धव ठाकरेंचं आत्ताचं हे पाऊल, जसं तुम्ही म्हणताय की थेट जागा वाटपाची चर्चा होतीये, ते जर पाहिलं तर आता काँग्रेसला पूर्ण बायपास केलंय असं आपण म्हणायचं का? नाही, आता जो मुद्दा चालू आहे ना साधारणपणे, तो माझ्या माहितीप्रमाणे ज्या जागा उद्धव ठाकरे जिंकलेले होते 2017च्या इलेक्शनमध्ये, ज्या टोटल एकूण 84 जागा होत्या, अधिक जे नंतर शेवटच्या क्षणाला आलेले असे म्हणून 96 जे त्यांच्याकडे होते, त्यातल्या जागांच्या अनुषंगाने या वाटाघाटीवरती आता सध्या चर्चा चालू आहे. ओके, बाकी नंतर चर्चा होईल. मुळात हे 2 भाऊ एकत्र येणारे आता जवळपास निश्चित आहे. जर जागा वाटपाचं सूत्र नीट जमलं तर जागा वाटपामध्ये त्यांचा मुद्दा असा आहे, माझ्या माहितीप्रमाणे मनसेवाल्यांनी आघाडी भूमिका मांडलेली आहे की तुमचे 42 नगरसेवक ते सोडून गेलेले आहेत. त्या तुमचे आज जे तुमच्याकडे नगरसेवक आहेत त्यातली एकही जागा आम्ही मागत नाही आहोत, पण जे सोडून गेले त्या सोडून गेलेल्यांपैकी काही जागा आम्हाला लागणार आहेत. त्यातली माझ्या माहितीप्रमाणे शिवडीमध्ये ते 2 जागा मागतायत, माहीममध्ये ते 2 जागा मागतायत. त्याच्या बदल्यात राज ठाकरेंच्या मतदारसंघात जिथे पूर्वी संदीप देशपांडे नगरसेवक होता ती महिला ओबीसी झाली, त्यामुळे ती सोडून देण्याची त्यांनी तयारी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. वरळीत त्यांना 1 जागा तरी किमान पाहिजे आहे, भांडूपमध्ये 2 जागा पाहिजेत, विक्रोळीत 2 जागा पाहिजेत, मागाठाण्यामध्ये 2 जागा पाहिजेत, आणि बोरिवलीमध्ये पण मी जे बघतो 18 नंबर वॉर्ड तिथे मनसेचा जो पदाधिकारी आहे तो तिथे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथून सोडून गेलेली एकनाथ शिंदेकडची महिला पुन्हा शिवसेनेकडे आलेली आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंकडे आली आहे. आणि आता ती जागा सुद्धा बार्गेनिंग मध्ये शिवसेनेला पाहिजे असं एकूण चित्र आहे. बरोबर, त्यामुळे याच सगळ्या मुद्द्यांवरती सध्या वाटाघाटी सुरू आहेत असं तुम्ही सांगताय. या वाटाघाटींमध्ये नेमकं काय फॉर्म्युला निश्चित होतो याची आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. संदीप आचार्य सर, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. तर सध्याच्या घडीची हीच महत्त्वाची बातमी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होत असल्याचं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, काय अपडेट्स आहेत सध्याचे? ज्या प्रकारे जर जागा वाटपाची चर्चा पुढे जात असेल तर आपण जी माहिती घेतली त्यामध्ये साधारणपणे 70 जागा, 60 ते 70 जागा ही ठाकरेंची शिवसेना मनसे पक्षाला देण्यासाठी तयार आहे. 125 जागांची एक यादी मनसेकडनं काढण्यात आली, ज्यामध्ये उमेदवार त्यांच्याकडे आहेत, काही ठिकाणी ताकद त्यांची आहे, आणि त्यामुळे त्यातले साधारणपणे 60 ते 70 जागा देण्याची तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेने दर्शवली आहे. आता काँग्रेस पक्ष जर महाविकास आघाडी सोबत राहत असेल आणि त्यामध्ये
मनसे सुद्धा सोबत असेल, तर ठाकरेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की साधारणपणे एक 40 ते 50 जागा, कारण आपण बघितलं 31 नगरसेवक हे काँग्रेसचे होते आणि त्यामुळे एक साधारणपणे 50 जागा या काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात आणि मग उर्वरित जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेना आणि मग अगदी काही जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिले जाऊ शकतात. त्यामुळे कुठलंही सूत्र ठरलेलं नाहीये. मात्र तयारी जी दर्शवलेली आहे त्यामध्ये 60 ते 70 जागा या मनसेला दिल्या जाऊ शकतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर जिथे मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहे, मग त्यामध्ये शिवडी असेल, त्यासोबतच परळ असेल, त्यानंतर आपण पूर्व उपनगरात भांडूप विक्रोळी बघितलं, घाटकोपर पश्चिमचा भाग बघितलं, नंतर मग पश्चिम उपनगरात जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवली, मागाठाणे या भागामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जी काही जागा वाटपाची चर्चा असेल, कारण हे सगळे असे भाग आहेत जिथे दोन्ही पक्षाची ताकद जवळपास सेम आहे. काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना वरचढ आहे, कारण जसं आत्ताच संदीप आचार्य सरांनी सांगितलं की काही ठिकाणी ही माजी नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत आणि त्या जागा वॅकंट झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जर मनसेचा स्ट्रॉंग उमेदवार असेल तर त्या ठिकाणची जागा ही मनसेला दिली जाऊ शकते आणि त्यामुळे सूत्र कुठलंही ठरलेलं नाहीये. मात्र ज्या प्रकारे जागा वाटपांचा अधिकार किंवा जबाबदारी काही नेत्यांना दिली आहे ती चर्चा जे करतायत त्यामुळे गेल्या काही महिन्यातल्या या सातत्यानं होणाऱ्या गाठीभेटींमध्ये सुद्धा हे एक पुढचं पाऊल म्हणायला पाहिजे की आत्ताच्या भेटीमध्ये जागा वाटपावर चर्चा होतीये. थेट महापालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही भावांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे. या बातमीवर आपण कायम असू. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.